बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या शिक्षण मुद्रा या सत्रात मी मुरलीधर हंबर्डे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. शिक्षण मुद्रा या सत्रामध्ये आपण शिक्षण क्षेत्रामध्ये संवेदनशीलतेने काम करणाऱ्या व्यक्तींना बोलावतो, त्यांच्याशी संवाद साधतो आणि त्यांच्या प्रश्नांमधून समाजातील होतकरू लोकांना या ठिकाणी प्रेरणा मिळेल अशी प्रश्न त्यांना विचारतो. या सत्रात आजवर आपण अनेक लोकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, त्यांना बोलतं केलेलं आहे. आज अशीच व्यक्ती ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोठं काम केलेलं आहे अशी एक व्यक्ती आज आपल्यासोबत आहे, ज्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी आणि बहुस्पर्शी आहे. नांदेडमधील किंवा नांदेड जिल्ह्यामधील अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे प्रवेश मिळवायचे असतील तर केमिस्ट्री विषयाचं एकच नाव त्या विद्यार्थ्यांना आठवतं, ते म्हणजे गिरी कोचिंग क्लासेस. गिरी कोचिंग क्लासेसने नांदेडमध्ये अनेक वर्षांपासून आपल्या यशाची परंपरा कायम ठेवलेली आहे. केवळ व्यवसायच नव्हे तर व्यवसायासोबत सामाजिक भान बाळगत गिरी कोचिंग क्लासेसने समाजसेवा या ठिकाणी केलेली आहे. तर या सगळ्या मागे ज्यांचा हात आहे असे गिरी कोचिंग क्लासेसचे सर्वेसर्वा संचालक प्राध्यापक संतोष गिरी सर आज आपल्यासोबत आहेत. त्यांचं या कार्यक्रमात स्वागत करूया. सर, आपल्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. थँक्यू. सर, नांदेडमध्ये किंवा हल्ली सगळीकडे कोचिंग क्लासेसचा एक काय म्हणू की एक परंपरा सगळीकडे सुरू झालेली आहे आणि कोचिंग क्लासेस फार मोठ्या प्रमाणात नांदेड शहर आणि सगळीकडे सुरू आहेत. या कोचिंग क्लासेसच्या भाऊ गर्दीमध्ये सुद्धा गिरी क्लासेसचं वेगळेपण आजही पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कायम आहे. तर मला असं वाटतं की हे गिरी कोचिंग क्लासेसचं यश आहे. 2011 पासूनची आपली स्थापना ते 2021 वर्ष चाले, तब्बल 10 वर्ष या कोचिंग क्लासेसला झाली. तर या 10 वर्षामध्ये आपलं स्वत्व आपण टिकून ठेवलेलं आहे. सर, आपल्या क्लासेसची 2011 मध्ये स्थापना झालेली आहे. आज 2022 हे वर्ष चालू आहे. एवढ्या वर्षामध्ये आपण आपल्या क्लासेसची यशाची परंपरा अतिशय अखंडित ठेवलेली आहे, कुठेही त्यात खंड पडू दिला नाही. किंवा एवढ्या वर्षांमध्ये आपलं स्वत्व आपण या ठिकाणी टिकून ठेवलेलं आहे. हे पाहताना आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण खरंच अतिशय चांगल्या पद्धतीने झाली. याबद्दल आम्हाला आनंद आहे किंवा हे आवर्जून मला या ठिकाणी सांगावं असं वाटेल. पण सर, आपण यावेळी आज गिरी कोचिंग क्लासेसचे संचालक म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये नामांकित व्यक्ती आहात. आपण अनेक पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहात. त्यासोबतच समाजसेवेमध्ये सुद्धा आपलं या ठिकाणी भरपूर मोठं काम आहे. सर, आज गिरी कोचिंग क्लासेसचे संचालक म्हणून आपल्याला सगळी लोक ओळखतात, पण एका मध्यवर्गीय घरातला उच्च शिक्षित आणि एक ध्येयवेडा तरुण ते आज गिरी कोचिंग क्लासेसची जी ओळख नांदेडमध्ये आहे, हे सगळं वलय या प्रवासाकडे आपण जर मागे वळून पाहिलं तर नेमकं आपल्याला काय दिसतं किंवा एकंदरीत आपल्या जडणघडणीबद्दल आपण काय सांगाल? सर्वप्रथम आपण खूप छान कौतुक केलं, त्याबद्दल आपले आभार. मी आपल्या राजमुद्रा या सत्रामध्ये, या शैक्षणिक मुद्रा सत्रामध्ये आपण बोलवलात आणि या कौतुकाचा वर्षाव इतका सुंदर आपण केलात की मला असं वाटलं की हा एक वेगळाच एक पुरस्कार भेटला की काय. मी संतोष धोंडूगिरी, मुळात प्रॉपर हिंगोली माझं गाव आहे आणि सध्या नांदेडमध्ये शिक्षण आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम चालू आहे. एक छोटंसं गिरी कोचिंग क्लासेसचं रोपटं लावलं होतं 2011 साली, जसं आपण आता सांगितलं. आणि 2011 सालीपासनं ते आजपर्यंत शिक्षणातला संघर्ष सुरू आहे. शिक्षणातला संघर्ष यासाठी विद्यार्थ्यांनी मला शिकवलं, विद्यार्थ्यांनी मला घडवलं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जी जडणघडण गरजेची असती, मुळात म्हणजे हे जे संस्कार आहेत हे माझ्या आईवडिलांपासनं, विशेषतः करून आवर्जून सांगतोय की आईपासनं मिळाले. कारण परिस्थिती जर सुधारायची असेल, परिस्थितीवरती जर आपल्याला पकड मिळवायची असेल तर मला आवर्जून सांगावं वाटतंय आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून की फक्त एकच रास्ता आहे और वही एक रास्ता मतलब एज्युकेशन. आणि त्याच रोडवरती, त्याच मार्गावरती चालायचं सौभाग्य मला लाभलं, हेही मी ईश्वरांचे आभार मानतो.
2011 2008 साली माझी MSc झाली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटीमधनं कॅम्पसमधनं माझं पासआउट झालं. आणि जसं पासआउट झालं तसं घरची परिस्थिती साधारण आम्ही 3 भाऊ आणि वडील रिजनल वर्कशॉपमध्ये क्लास 4च्या पोस्टवरती होते. आई शिवणकाम करायची. आईचं शिक्षण 4थीपर्यंत झालं आणि आईची एक फार प्रबळ इच्छा अशी होती की माझे लेकर शिकावे. आणि मग ते स्वप्न ज्याला आपण म्हणू, आईनं माझ्या खांद्यावरती टाकलं की बाबा तू शिकलास तर हे बाकीचे दोघं शिकतील. आणि मग आईनं शिवणकाम करत 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 माझं शिक्षण हे चांगलं पूर्ण केलं. पण आता त्यानंतरची जबाबदारी अशी होती की दोन्ही भावांचं शिक्षण मला पूर्ण करणं गरजेचं होतं. आणि मग लागलीच मला एवढं मात्र कळालं होतं की आता माझं जसं MSc पासआउट झालं तसं मला जॉब करणं कंपल्सरी आहे. माझी इच्छा खूप होती सेट नेटचे एक्झामिनेशन द्यावं, पण काळ सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या नाही होऊ देत. आणि मग त्यानंतर असं जेव्हा मी कॉलेजेसमध्ये आमच्या कॅम्पसमध्ये सेमिनार्स असायचे, म्हणजे हे बाळकडू कुठून मिळालं तुम्हाला मला आवर्जून सांगावं वाटेल इथे. कारण ज्या सेमिनार्समध्ये आम्हाला 5-5 मार्काचे सेमिनार्स असायचे प्रत्येक विषयाचे, ते केमिस्ट्रीच्या, आणि तिथे शिकवायला लावायचे. मग पूर्ण 50 विद्यार्थ्यांचा ग्रुप असायचा आणि मग प्रत्येकाला त्यांचा 5-5 मिनिटाचा वेळ द्यायचा. जेव्हा मी शिकवायचो तेव्हा माझे तिथले कॅम्पसमधले जे टीचर्स होते, माझे जे गुरुजन होते, त्यांनी कित्येक वेळेस मला एक गोष्ट सांगितली की अरे तू जेव्हा शिकवतोस ना तर 5 मिनिट किंवा 10 मिनिट जरी संपले तरी आम्हाला ऐकत राहावं वाटतं. आणि ती कौतुकाची थाप माझ्या आयुष्याला कलाटणी देऊन गेली. म्हणजे मला एक गोष्ट तिथे कळाली की नाही, म्हणजे मला कुठे जायचं हे कळत न कळत त्यांनी ती दिशा दाखवली की नाही तू खूप छान शिकवतोस. तू शिकवत असताना आम्हाला सुद्धा ऐकावं वाटतं. मग विद्यार्थ्यांना तर ते म्हणजे मंत्रमुग्ध होऊन चाललेत असं ते केमिस्ट्री विषय तू शिकवत असताना इतकं छान वाटतं. आणि मग एक कळत ना कळत असा कॉन्फिडंट मनामध्ये येत गेले की हां मला टीचर व्हायचे, मला शिक्षक व्हायचे. आणि मग तेव्हाच मी डिसाईड केलं की जसं पासआउट झालो तसं मी ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेज, त्यानंतर सांगावं वाटतं मला केम्ब्रिज विद्यालय, इथे काही दिवस जॉब केला. आणि मग पण मला ती गोष्ट स्वस्त बसू देत नव्हती की मला कोचिंग टाकायचं, मला क्लासेस सुरू करायचे. आणि त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहामध्ये काहीसे आलेत, काहीसे आले नाहीत. एक गोष्ट लक्षात मला असं मुद्दामून सांगतोय मी ते तुम्हाला की दुविधा मनस्थिती मध्ये असणारा जो विद्यार्थी आहे ना तो सगळ्यात वाईट परिस्थितीतून जात असतो. कारण ज्याला काहीच माहीत नाही तो कुठे ना कुठे एक निर्णय घेऊन टाकतो, आणि ज्याला पुरेपूर माहिती आहे तो कुठे ना कुठे एक निर्णय घेऊन टाकतो. पण अडचण कुणाला येते, काय करावं आणि काय नाही, ही गोंधळलेली परिस्थिती माझ्याही बाबतीत झाली होती. मला 12वीला जेव्हा मी काही कोचिंग क्लासेसमध्ये जिथे फीस कमी आहे, आवर्जून सांगतोय कारण फीस कमी आहे, कारण परिस्थिती तशी नव्हतीच ना. आणि परिस्थिती तशी नसल्यामुळे काय होतं, कुणाकडे फीस कमी आहे मग इथे काही दिवस बसायचं, तिथे काही दिवस बसायचं. म्हणजे आमच्या काळात त्यावेळेस तेवढी फीसही नव्हती. पण तिथं मला एक गोष्ट प्रकर्षानं अशी जाणवली की मी ज्यांच्याकडे होतो त्यांच्याकडे ज्या पद्धतीनं ते सांगायचे ते, आणि जेव्हा माझ्या जवळ जे बसलेले विद्यार्थी असायचे मग मी त्यांना तुला समजलं का, मलाही नाही समजलं, तुला समजलं का, मलाही नाही समजलं. मग तेव्हा त्या गोष्टी मला जेव्हा MSc पासआउट झालो तेव्हा मला समजलं की समजून सांगतात कसं, म्हणजे 12वीपासून काय 12वीच्या मुलांची मानसिकता काय असते. आणि या छोट्या छोट्या गोष्टीमधनं मला वाटलं की हां आपण कोचिंगमध्ये यायला हवं. आणि कोचिंगमध्ये आल्यानंतर जे विद्यार्थी असतात, कारण कॉलेजेसमधलं एज्युकेशन वाईट असतं असं मला बिलकुल म्हणायचं नाही आहे, पण ज्या दिशा मिळायला हव्यात त्या दिशा कोचिंग क्लासेसमध्ये काम करणारे शिक्षक खूप प्रामाणिकपणे दाखवतात. आणि तोच दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा मी गिरी कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून केला आहे. आणि या मुलांना प्रवाहात आणून यांचं भवितव्य बनवण्याचा एक आपण म्हणू एक संधी मला ईश्वराकडून मिळाली म्हणलं तरी चालेल. आणि त्यावरती मग माझं कार्य सुरू झालं. 2011ला मी क्लासेस चालू केले. त्यावेळेस मी क्लासेस सुरू केले त्यावेळेस माझ्याकडे फक्त 2 विद्यार्थी होते सर. आणि त्यामधला एक विद्यार्थी म्हणजे माझा सक्का मावस भाऊ आणि एक त्याचा मित्र. अच्छा अच्छा. त्यावेळेस मला एक शब्बाशी अशी मिळाली त्या दोघांकडनं. क्लास मी त्यांचे 6 महिने घेतले. 2च विद्यार्थ्यांचे क्लास मी 6 महिने घेतले. आणि ज्यावेळेस 6 महिने क्लास घेतल्यानंतर ते दोघं हलायला तयार नाहीत. म्हणजे माझा असा समज होता की हे दोघं क्लास सोडतील, पण सर आम्हाला इतकं छान समजतंय. आणि त्या दोघांपासनं 2 वर्षामध्ये कधी माझा 200चा आकडा क्रॉस झाला आणि कधी माझा 400चा आकडा क्रॉस झाला हे मलाही लक्षात नाही आलं. ही सुरुवात आजपर्यंत चालू आहे. निश्चित सर. बाबा बोरकर एका ठिकाणी असं म्हणतात की देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे सोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे,
देखणे ते पाय ज्यांना, किंवा ते पुढे असं म्हणतात की जे ध्यासपंथे चालती किंवा वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखती. मला असं वाटतं की ज्यांच्या पाठीमागे संघर्ष मोठा असतो त्यांना पुढे चालण्याची प्रेरणा मोठी मिळत असते, आणि ज्यांचं आयुष्य संघर्षातून आलेलं आहे अशा व्यक्ती तेवढ्याच वेगाने पुढे जात असतात. कारण एखाद्या भिंतीवर चेंडू जर आपण वेगाने मारू तर तितक्याच दुप्पट वेगाने तो आपल्याकडे येतो. मला वाटतं की संघर्षमयी आयुष्यातून जे लोक पुढे जातात आणि ज्यांच्या 5वीला संघर्ष पुजलेला असतो, आयुष्यभर जे संघर्ष करतात ते फार वेगाने नंतर पुढे जातात, कारण संघर्ष त्यांच्या रक्तात असतो किंवा रोमारोमात तो भरलेला असतो आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो. सर, आपण सांगितलं की या सगळ्या गोष्टीकडे आपण आलात, कोचिंग क्लासेसकडे आपण वळलात. सुरुवातीचा कोचिंग क्लासेसचा अनुभव आपण या ठिकाणी सांगितलात. तर कोचिंग क्लासेस जशी विद्यार्थी संख्या वाढायला लागली तसा एक रिस्पॉन्स आहे आपला या ठिकाणी पालकांचा या ठिकाणी वाढायला लागला. सुरुवातीचे दिवस नेमके कसे होते? विद्यार्थी संख्या भरपूर वाढली होती, तुम्ही नव्याने त्या ठिकाणी पालकांना नव्या अप्रोच करत होतात, आणि काय असतं की माणसावर लोकांनी विश्वास ठेवला की एक जबाबदारीचं भान येतं माणसाला किंवा जबाबदारी वाढते. मग ते नेमके सुरुवातीचे दिवस कसे होते? आपण ती जबाबदारी पालकांची कशी काय फेस केली? नक्कीच खूप चांगला मुद्दा आहे. कारण आपण एक गोष्ट आवर्जून पाहतो जेव्हा पेपर्समध्ये वगैरे रिक्वायरमेंट असते त्यावेळेस असा मुद्दा जनरली उचलला जातो की एक्सपिरियन्स्ड कॅन्डिडेट हवा आहे. हां हां आणि मी जेव्हा कोचिंगमध्ये आलो तेव्हा नक्कीच तो एक्सपिरियन्स माझ्याकडे नव्हता, पण तरीही पालकांनी जो विश्वास टाकला यामागचं कारण एवढं होतं. विद्यार्थ्यांना मी सांगायचो की तुम्ही 2 दिवस क्लास करून पहा, तुम्ही 4 दिवस क्लास करून पहा. कारण मी नवीन होतो पण माझी जिद्द नवीन नव्हती. क्या बात. मी नक्की नवीन होतो पण विद्यार्थ्याप्रती असलेली प्रामाणिकपणा नवीन नव्हती. त्यामुळे मला हा विश्वास होता की एकदा विद्यार्थी माझ्या समोर बसला की माझ्या गुरुजनांनी जी मला केमिस्ट्री शिकवली आणि माझ्या मेहनतीने मी त्यामध्ये जी वाढ केली त्या केमिस्ट्रीच्या जीवावरती मी माझ्या समोर बसलेला विद्यार्थी उठू देणार नाही. त्यामुळे मी आवर्जून पालकांना सांगायचो की तुम्ही 4 दिवस माझ्याकडे क्लास करू द्या आणि त्यानंतर हवा तो निर्णय तुम्ही घ्या. ते 4 दिवस त्यानंतर पालक जरी निर्णय बदलतो म्हणलं तरी माझा विद्यार्थी माझ्यावरचा विश्वास तोडत नव्हता. आणि ही माझी खरी प्रॉपर्टी होती की मला हे माहीत होतं की हां एकदा माझा आणि विद्यार्थ्यांना काय लागतं ॲक्च्युली काय असतं माहिती आहे का, प्रत्येक विद्यार्थी हा सेम नसतो. प्रत्येक पाल्य म्हणजे आज माझा मुलगा असो की तुमचा मुलगा असो, आज माझे गुण किंवा तुमचे गुण हे जसे डिफरंट आहेत तसा तो विद्यार्थी वेगळा असतो. आणि जेव्हा तो माझ्यासमोर बसतो तेव्हा तो विद्यार्थी म्हणून जर मी पाहिलं तर नक्कीच मला वाटतं की मी त्याला ते देऊ शकणार नाही जे त्याला हवं, पण तो माझा मुलगा आहे ही भावना जेव्हा माझ्या मनात तयार होते ना त्यावेळेस नक्की तो विद्यार्थी हलणार नाही. आणि ती गोष्ट मी आवर्जून पालकांना सांगितली की मला माहित आहे माझ्यासाठी विद्यार्थी आज 500 आहेत, पण तुमचा मुलगा हा तुमच्यासाठी आहे आणि ती जाण मला आहे. माझ्या या एका शब्दावर पालकांनी विश्वास टाकला आणि आज या छोट्या रोपट्याचा वटवृक्ष व्हायला सुद्धा मला वेळ लागलेला नाहीये, कारण ती मेहनत घ्यावी लागली. कारण मला एक माहीत होतं की आज माझ्यावरती विश्वास टाकला आणि जर त्या मुलाचा त्या विद्यार्थ्याचा जर मला निकाल नाही काढता आला तर नक्कीच मी कुठंतरी अपात्र ठरलो असतो. पण ही गोष्ट मला माहित होती की हा विद्यार्थी माझ्याकडे आला ना, आता इथून तो जेव्हा जाईल तो गुणवंत होऊनच गेला पाहिजे. आणि तो गुणवंत होण्यासाठी त्यानं जितकी मेहनत घेईल त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मेहनत मला घ्यायची ही गोष्ट मी स्वतःला अगोदर सांगितलेली होती. तो किती अभ्यास करतो याही पेक्षा त्याच्याकडनं तितका अभ्यास करून कसा घ्यायचा ही गोष्ट मला. आणि एक ही गोष्ट नांदेड कोचिंग म्हणा किंवा कोचिंग पूर्ण आपण भारतवर्षामधले कोचिंग क्लासेस म्हणा, एक पालक म्हणून मला असं वाटतं की जेव्हा मी माझ्या विद्यार्थ्याला, आणि ती गोष्ट मी त्या पालकांच्या मानसिकतेमध्ये पाहतो की माझा जर मुलगा मी कुठे पाठवत असेल तर मला त्या शिक्षकांना काय अपेक्षित आहे की त्यांनी माझ्या मुलाचा अभ्यास करून घ्यावा. म्हणजे असं नको सांगायला की तो अभ्यास नाही करत. असं बऱ्याच वेळेस पाहायला मिळते की नाही तुमचा मुलगा अभ्यास करत नाही मग मार्क कमी पडतील. अहो नक्की तो अभ्यास नाही करत, मान्य आहे, त्याला अभ्यास करता येत नसेल, मान्य आहे, पण या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन हे फक्त आणि फक्त शिक्षकांकडे आहे. आणि ती गोष्ट मी समजून घेतली आणि तो अभ्यास कसा करेल, त्याला अभ्यासाला कसं लावायचं, त्याचा अभ्यासातला रस कसा वाढवायचा. कारण मुलांच्या बाबतीत कसं असतं, जेव्हा मुलगा येतो ना त्यावेळेस 10वी पास होऊन जेव्हा मुलगा येतो त्यावेळेस 10वीचा सिलेबस 10वीत म्हणजे तो शाळेत असतो, शाळेतलं सगळं वर्किंग आणि कॉलेजमधलं सगळं वर्किंग खूप तफावत असते. आणि कोचिंगमध्ये आल्यानंतर तर अजूनच वेगळी तफावत पाहायला मिळते. मग इथे एक गोष्ट निदर्शनास येते की त्या मुलाचा केमिस्ट्रीमधला इंटरेस्ट, त्या मुलाचा फिजिक्समधला इंटरेस्ट, कारण आल्याबरोबर त्याला अभ्यास यावा ही माझी मानसिकता मुळीच नसते. माझी मानसिकता असते की तो आला ना की त्याला त्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट तयार करून द्यायचा, आणि एकदा का त्याला इंटरेस्ट, त्याला आवड झाली की माझं अर्ध काम झालेलं असतं. आणि याच
मूलभूत गोष्टीवरती मी थोडंसं लक्ष दिलं आणि पालकांच्या सहकार्यातून आज आपण पाहतच आहोत. वा अतिशय छान सर. माझ्यासमोर बसणारा विद्यार्थी जरी नवा असला तरी माझी जिद्द नवी नव्हती आणि माझ्यावर जबाबदारी जरी नवीन आली असली तर माझा आत्मविश्वास नवा नव्हता. विद्यार्थ्यांना शिकवण्याचा आत्मविश्वास आणि पुढे जाण्याची जिद्द ही माझ्या रक्तात होती आणि त्यामुळे मी आज इथवर येऊन पोचलो. हा विश्वास जो आपण सर व्यक्त केलेला आहे तो खरंच एखाद्या तरुणाला, एखाद्या नवतरुणाला सुद्धा प्रेरणा देणारा आहे. सर आत्ता आपण विद्यार्थ्यांच्या केमिस्ट्री विषयाच्या इंटरेस्ट विषयी बोलत होतात, तर त्यात तोच धागा पकडून मला असं विचारावं असं वाटतं की तुमचा केमिस्ट्रीचा इंटरेस्ट जो आहे तो नेमका कसा वाढला आणि तुमची या विषयाची केमिस्ट्री या विषयाशी कशी काय तुमची स्वतःची केमिस्ट्री जुळली आणि हे जे रसायनशास्त्र आहे तर या रसायनशास्त्र आवडण्यामागे तुमच्यात वेगळं असं काय रसायन होतं की जे तुम्हाला विषय आवडायला लागला? हाच विषय का? कारण तसं सामान्यतः आपण बघितलं तर फिजिक्स केमिस्ट्री विषय थोडीशी किचकट आणि अवघड पोरांना वाटतात. त्यावेळेस तुम्ही केमिस्ट्री निवडण्यामागे काय होतं? प्रश्न तर असा आहे कारण प्रत्येक जेव्हा उजडतं त्याच्या मागचा जो अंधार असतो तो तुम्ही पाहिलात. मला आवडलाही प्रश्न कारण हे ट्रॅजेडी थोडीशी वेगळी आहे. मी जेव्हा 12वी पास झालो, सुरुवातीपासून थोडंसं घेतोय कारण या अनुभवातून म्हणा किंवा या माझ्या सत्य घटनेतून म्हणा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना एक वेगळी ऊर्जा मिळेल असं मला मनस्वी वाटतं. मी 12वी पास झालो आणि 12वी पास झाल्यानंतर जेव्हा BSc ला ऍडमिशन घेतलं, मी यशवंत महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतलं. BSc माझं यशवंत महाविद्यालयात झालं. ऍडमिशन घेतल्यानंतर फर्स्ट इयरलाच घरच्या थोड्याशा जबाबदाऱ्या असल्यामुळे मी थोडंसं पोलीस भरती करण्याकडे वळलो होतो. आणि मग त्या प्रॅक्टिसमध्ये काय झालं, प्रॅक्टिस करत असताना हिंगोलीला माझं फक्त 3 मार्कानं भरतीचं प्रायोजन म्हणजे माझा नंबर हुकला गेला आणि मग रात्री अक्षरशः 2 वाजता तिथून मी निघून आलो आणि ठरवलं की नाही आता मी कुठलीच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार नाही, आता मी माझं BSc MSc रेग्युलर करेल. पण या सगळ्यात माझा इतका वेळ निघून गेला की माझा BSc ला 3 केमिस्ट्रीचे पेपर्स असतात, त्यापैकी 2 बॅक राहिले. म्हणजे अक्षरशः माझा केमिस्ट्रीचा विषयच बॅक, 2 सब्जेक्ट बॅक राहिले. ET मिळालं. फर्स्ट इयरमधनं मी सेकंड इयरमधनं गेलो, सेकंड इयरमध्ये मी गेलो पण ते 2 विषय बॅक लावले आणि इतकं जिवारी लागलं ती गोष्ट की मी माझ्या आयुष्यात कधीच नापास नाही झालो. पण माझे 2 केमिस्ट्रीचे विषय निघाले नाही आणि मला 80 सिक्का भेटला. त्यानंतर मात्र मी पछाडलो सर. म्हणजे पागलपण ज्याला म्हणतात, क्रेझीनेस आपण ज्याला म्हणतो तो झालो आणि जो सब्जेक्ट म्हणजे स्वतःच्या मनाला वाटायला लागले की हा मला आवडत नाही का सब्जेक्ट, का मला जमत नाही का, आणि माझ्या मनापेक्षा वस्तुस्थिती माझ्या समोर अशी आली की नाही तुला जमत नाही, तुझे 2 पेपर बॅक राहिले. आणि मग इतका अभ्यास करायला लागलो म्हणजे अक्षरशः यशवंत कॉलेजच्या लायब्ररीमध्ये मी म्हणजे काही मुलं काय करायचे, नोटबुक क्लासेस लावलेले असायचे आणि छोटे वाचायचे आणि याच्यामधनं पेपर येतात आणि आम्ही पास होऊन जातो. पण मला एवढं माहित होतं की क्लासेस आपण नाही लावू शकत. मग मी त्या लायब्ररीमध्ये अक्षरशः दिवस दिवस बसायचो आणि ते मोठे मोठे पुस्तकं घ्यायचो. काही समजायचं नाही, पण वाचत राहायचो. आणि एक गोष्ट मुद्दामून सांगतो मी, सहवासातून काय जन्मतं तर प्रेम. अगदी माझंही प्रेम जडलं कॉलेजच्या आयुष्यामध्ये, माझं प्रेम जडलं, पण ते प्रेम होतं केमिस्ट्रीवर. त्या पुस्तकांवरती प्रेम जडलं आणि ते इतकं वाचत राहिलं, मला ते कळत ना कळत ते समजायला लागलं, उडगायला लागलं. आणि एक वेगळी अवस्था असते म्हणजे केमिस्ट्रीचा टीचर किंवा सायन्सचा टीचर म्हणून एक गोष्ट मी आवर्जून तुमच्या माध्यमातून सांगतो की फक्त समजणं इतकं कधीच पुरेसं नसतं. समजलेल्या गोष्टीला जेव्हा तुम्ही उमजून घेता, कारण फक्त समजणं हे तुमच्या आत्मसात नाही होत, जेव्हा ते उमजतं त्यावेळेस ते तुमच्यातनं बाहेर यायला लागतं. आणि तशी केमिस्ट्री इतकी आवडायला लागली की मग मात्र पहिल्याच लिस्टमध्ये ATK BSc सेकंड इयरला असून फर्स्ट इयरला असून सुद्धा मी थर्ड इयर सुद्धा चांगल्या मार्क्सने क्वालिफाय झालो आणि युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्याच लिस्टमध्ये माझा नंबर लागला. आणि त्यानंतर त्या दिवसापासून म्हणजे जे सब्जेक्ट माझे मागे राहिले होते त्याच सब्जेक्टचा पाडच्या पांडे हे माझं एक एमच झालं होतं. आणि मग MSc केमिस्ट्री झालो. बरं, इथंच थांबलो नाही, माझं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मला देणं झाले नाही, कारण जसं पास आउट झालो तसं बाबांची जबाबदारी आली आणि मग कशा पद्धतीने जॉब करता येईल इकडे वळलो. पण आवर्जून आनंद होतो मला तुम्हाला सांगायला ही गोष्ट. मागच्या वर्षी आमचे मित्र आहेत हिंगोलीला, प्राध्यापक नलावडे म्हणून, त्यांनी सहज माझा फॉर्म भरला सेट एक्झामिनेशनचा. गिरीश सर तुमचं नॉलेज खूप छान आहे, तुम्ही अजून का दिला नाहीत? म्हणलं सर कसं काय वाटलंच नाही कधी द्यावं म्हणून. नाही म्हणे. म्हणलं आता कुठे होणार आहे, 10 वर्ष झाले त्या MScच्या BScच्या सिलेबसपासून मी दूर आहे.
नाही नाही सर म्हणे आम्हाला माहित आहे म्हणे तुम्ही देता, तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. त्यांनीच माझा फॉर्म भरला, त्यांनीच फीस भरली आणि अक्षरशः हॉल तिकीट म्हणजे रविवारी एक्झाम तर शनिवारी माझ्याकडे आले आणि म्हणे आपली एक्झाम आहे उद्या. म्हणलं कुठली एक्झाम आहे? तर मला म्हणले सर आपण फॉर्म भरला होता. आणि मग परीक्षेला गेलो आणि या माध्यमातून मुद्दामून माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांचे मी आभार मानू इच्छितो. बाळांनो, तुम्हाला शिकवत असताना मी इतकं काही शिकलो की पहिल्याच अटेम्प्टमध्ये मी सेट एक्झाम सुद्धा क्वालिफाय झालो सर. पहिल्याच अटेम्प्टमध्ये ती केमिस्ट्री, जे केमिस्ट्री माझ्याकडे यायला तयार नव्हती, आज त्याच केमिस्ट्री वरती जीव जडला आणि आज त्याच केमिस्ट्रीमध्ये मी माझं करिअर करत आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांनाही त्यामध्ये प्रगल्भ करत आहे. थँक्यू सर. अगदी छान. फार प्रेरणादायी ही गोष्ट होती सर. खरं तसं बघायला गेलं तर एके ठिकाणी मी एक असं वाक्य वाचलं की तुमच्या पराभवाची कारणं ज्यावेळी तुम्ही शस्त्र हातामध्ये ठेवून देता आणि तुमच्या पराभवाची कारणं ज्यावेळी तुम्ही मोजत असता, तुमच्या पराभवाची कारणं तुमच्या हृदयाच्या तळाशी जिथे कुठे कोपऱ्यात पडलेली असतात तिथेच कुठेतरी जिद्द सुद्धा असते. त्याच्याकडे तुम्ही ढुंकून पाहत नाही, पण त्या कारणांना खालीवर करून बघा, त्याच्यात तुम्हाला जिद्द सापडेल. ती जिद्द घ्या आणि तुमच्या आयुष्यासाठी तुम्ही पुढे जा. मला असं वाटतं की केमिस्ट्री सारख्या विषयामध्ये आज एवढं मोठं आपलं नाव आहे हे मलाही आश्चर्याचा धक्का होता की खुद्द केमिस्ट्री विषय तुम्ही त्या विषयामध्ये या ठिकाणी तुम्ही नापास झाला होतात. तो विषय तुमचा गेला आणि विषय गेल्यावर खचून न जाता जिथे माझं काय हरवलेलं आहे तिथून मी नवं काहीतरी उभं करेन ही जिद्द तुमच्यामध्ये होती आणि तिथून तुम्ही पुन्हा एकदा उभं राहिलात आणि केमिस्ट्रीलाच तुम्ही आपलं जे काय म्हणून आयुष्याचं ध्येय बनवलं. आणि आज आपण सगळे नांदेडकर आणि नांदेड जिल्हा या ठिकाणी किंवा आसपासच्या सगळ्या जिल्ह्यांना माहीत आहे, आपले असंख्य विद्यार्थी संख्या आहे, पालकांना माहीत आहे की केमिस्ट्री विषयातले आज आपण नांदेडचे सर्व आहात. खरं तर ही गोष्ट तरुणांसाठी सुद्धा प्रेरणादायी आहे. सर, याच केमिस्ट्री विषयाला अतिशय सुंदर रंगून, मी जसं मगाशी म्हणाले की तुमची केमिस्ट्री त्या विषयाची जुळलेली आहे. तुम्ही म्हणालात की तरुणपणी माझं तिच्याशी प्रेम जुळलं, तिच्याशी केमिस्ट्री माझी जुळली, तो अशा विषय. आणि तोच विषय शिकवता शिकवता अनेक विद्यार्थ्यांना आपण वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरवलं, अभियांत्रिकीसाठी पात्र ठरवलं. तसे आपल्या क्लासेसकडून दरवर्षी अनेक विद्यार्थी जातात, वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरतात. शेकडो विद्यार्थी आपण या ठिकाणी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरवलेले आहेत. नुकतंच अलीकडचा जर निकाल आपण नीटचा बघू 2011चा, तर 2011मध्ये 17 विद्यार्थी आपले या ठिकाणी पात्र होते. 21 विद्यार्थी या ठिकाणी प्रवेशासाठी पात्र होते. सर, आकडा खूप मोठा आहे असं बघायला आपण गेलं तर. आणि आजपर्यंत शेकडो विद्यार्थी होते. तर या यशामागे नेमकं गिरी कोचिंग क्लासेसचं काय गमक आहे, काय वेगळेपण आहे आणि या निमित्ताने आम्हाला कोचिंग क्लासेसची नेमकी वैशिष्ट्ये आपल्याला काय सांगता येतील? नक्की सर, कारण यावर्षीचा रिझल्ट जरी जगाच्या दृष्टिकोनातून कमी असेल, पण माझ्या दृष्टिकोनातून माझा सर्वतोपरी रिझल्ट आहे मी असं मानतो. कारण तसं आहे, कोविडची परिस्थिती याला खूपशी कारणीभूत आहे. मुलांपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं. पोहोचावं तर कसं पोहोचावं, यामधून मार्ग कसा काढावा, कारण विद्यार्थी खूप सारे अटॅच झाले होते ऑफलाईनच्या बाबतीत. म्हणजे आपल्या इकडला जो आपल्या भागातला जो वर्ग होता, आपल्या भागातले जे विद्यार्थी होते, त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक गोष्ट होती की, आणि माझ्या क्लासेसच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी विद्यार्थ्यांपर्यंत जाणे, त्यांच्या नोटबुकवर त्यांनी केलं की नाही, त्यांना जमलं की नाही, हे पाहत करणे हा माझा स्वभाव आहे. आणि तीच गोष्ट कोविडमुळे पूर्णतः थांबल्या गेलेली होती. मग ऑनलाईनच्या माध्यमातून मुलांना शिकवणे, आणि मग यामध्ये मी एक थोडासा मार्ग असा काढला होता की म्हणजे जसं शासनाची नियमावली होती त्यात अधीन राहून मी 3-4 विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार केला आणि त्या 4-4 विद्यार्थ्यांपर्यंत मला जितका वेळ देणं शक्य झाला तसा मी देण्याचा प्रयत्न केला. या कोविडच्या माध्यमातून म्हणजे याच्यात ऑनलाईनला जे मुलं होते आणि ऑफलाईनला जे मुलं होते यामध्ये तो आकडा फार कमी होता. फक्त 65 विद्यार्थी होते. कारण परिस्थिती थोडीशी मागे पुढे झालेली होती आणि मला स्वतःला कोविड झालेला होता. मी 11 दिवस ICU मध्ये ॲडमिट होतो. या माध्यमातून काय झालं, मग मुलं काहीसे दूर गेले आणि ज्या पालकांनी माझ्यावरती पूर्ण दृढ विश्वास ठेवलेला होता त्यांना तो सार्थकी लावणं ही माझ्यासमोर एक चांगली माझी परीक्षा होती ती. मग मी काय केलं, या कोविड जरी असेल ऑफलाईन मुलांपर्यंत जाण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले. 3-3, 4-4 मुलांना घेऊन सगळे नियमावली पालन करत त्यांना मी ऑफलाईन कोचिंग सुद्धा दिली आणि ऑनलाईन सुद्धा कोचिंग दिली आणि त्यांच्याकडनं जास्तीत जास्त अभ्यास करून घेतला. म्हणजे
त्या काही लागलेले जे विद्यार्थी होते त्यांनाही एक्सपेक्ट नव्हतं की आमचा रिझल्ट येईल वरून. पण ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस अक्षरशः मुलांच्या आणि पालकांच्या डोळ्यामध्ये डोळे पाणावले तरी रिझल्ट. सर म्हणे आम्हाला एक्सपेक्ट नव्हतं की कुठं आम्हाला यावर्षी रिपीट करावं लागतं की काय की. पण तुमची मेहनत म्हणजे काय, आता माझ्यासाठीही ते एक चॅलेंज होतं, कारण या परिस्थितीवर मात लेकरांनी करावी हे मला असं वाटतं की या परिस्थितीवर मात करणं शक्य आहे. पण मुलं हतबल झाले होते की आता काय होईल, ऑनलाईन ऑफलाईन आमचा सिलेबस काही होतोय काही होत नाही, या गोंधळामध्ये बाकी विषयांचे वर्किंग प्रॉपर होत नव्हतं, फक्त केमिस्ट्रीचं होऊन चालेल का. तर मग काहीशी जबाबदारी माझी अशी वाढली की बाकी विषयांच्या बाबतीत मी त्यांना मार्गदर्शन केले की असं नाही, या पद्धतीनं करा, होऊन जातं. आणि या सगळ्या गोंधळामधून म्हणा किंवा या प्रयत्नामधून म्हणा ते यश मला मिळालं. आणि मी दरवर्षीचे विद्यार्थी संख्यापेक्षा मला या वर्षी जे मुलं लागलेत त्यांचा सगळ्यात जास्त अभिमान आहे, कारण त्यांनी परिस्थितीवर विजय मिळवला होता. त्यामुळं ती गोष्ट मला खूप, आणि हे करण्यामागे काय होतं, मुद्दामून मी तुम्ही जसं आता मला विचारलात की सर याचं गुपित काय आहे, म्हणजे याच्या मागचं कारण काय, तर मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो. गोष्ट कदाचित छोटी असेल कदाचित मोठी, पण माझ्या बाबतीत आणि माझ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे निकालासाठी कारणीभूत ठरली. ती म्हणजे मला दररोज एक्झाम घ्यायची सवय. रोज एक्झाम काय, तर काही पालक मला म्हणतात सर रोज एक्झाम कसं शक्य आहे, पण हा कॉन्सेप्ट त्यांच्यापर्यंत नाही पोहोचलेला. मी जी गोष्ट आज शिकवलेली आहे त्या आर्टिकलवर, कारण कसं असतं सर, जनरली रविवारी जेव्हा एक्झाम होतात खूप साऱ्या क्लासेसमध्ये संडेला एक्झाम घेतल्या जातात, काहीचे 15 दिवसानंतर किंवा काही क्लासेसमध्ये म्हणा किंवा कॉलेजेसमध्ये टॉपिक संपल्यानंतर, ही आपल्याकडची एक परंपरा किंवा टॉपिक संपल्यानंतर. पण मला एक गोष्ट कळाली की जे विद्यार्थी स्वतःहून अभ्यास करतो त्याला ही गोष्ट सुटेबल आहे, पण जो विद्यार्थी स्वतःहून अभ्यास नाही करत किंवा त्याला नाही करवलं जात, हे बघा विद्यार्थी अभ्यास करतो किंवा करत नाही यामागेही आपल्याला जाऊन बघावं लागेल की तो का करू शकत नाही. मग मी त्या गोष्टी थोड्याशा पाहिल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की लेकरांचा अभ्यास तेव्हाच होईल जेव्हा त्यांच्या एक्झामिनेशन होतील. मग मी विचार काय केला, बरं दुसरा प्रश्न असा उद्भवू लागला माझ्या समोर, मला तीही अडचण मी थोडीशी 1-6 महिने पाहिलं की टॉपिक झाल्यानंतर किंवा शनिवार रविवार किंवा रविवारी एक्झाम घेणे, मग यात काय होऊ लागलं, काही मुलं कशी असतात कामचुकारपणा करतात. बरं आता मी यामध्ये नाही मोडत की तो कामचुकारपणा करतात म्हणजे त्यांना सोडून द्यायचं, बिलकुल नाही, ती आपली जबाबदारी आहे. मुलांना न सोडणे अभ्यासाच्या प्रवाहात आणणे ही आपली जबाबदारी. हे मान्य केल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की नाही, मग आपण एक काम करू, त्यांना तो ओव्हरलोड होत असेल, पूर्ण टॉपिक करता येऊ शकत नसेल, मग मी जे आज आर्टिकल शिकवलं त्याच्यावर 15 किंवा 20 क्वेश्चन 20 मिनिटाचा वेळ एक्स्ट्रा काढून त्यांना रोज 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 ते घेऊ लागलो. यातून मला एक गोष्ट अशी आवडली, म्हणजे साध्य झाले की मुलांना परीक्षेची भीती कमी झाली. फक्त रविवारी घेतली आणि रविवारी तब्येत बिघडली म्हणून काही मुलं सांगतात आणि तो पेपर ऑफ करतात आणि मग तो रविवार जातो. असा 4 वेळेस तब्येत बिघडली की महिनाभर पेपर होत नाही. मग रोज जर पेपर असेल तर क्लास बुडवणं शक्य नाही, रोज पेपर असेल तर पेपर ड्रॉप करणं शक्य नाही. आणि असं नाही की पेपर खूप अवघड असतात किंवा खूप सोपे, त्या आर्टिकलवर पेपर असल्यामुळं मुलगा रात्री ते आर्टिकल वाचतं कारण उद्या पेपर आहे, आणि कळत न कळत इतकी छान इम्प्रूव्हमेंट बघायला मिळाली. म्हणजे तुम्ही सांगतो ना, कसाही विद्यार्थी असू द्या, रोज रोज जर तो स्वतःहून अभ्यासाला बसत असेल तर पालकांची चिंता तर मिटणारच, पण आम्हा शिक्षकांचीही चिंता मिटतो, कारण त्याला अभ्यासाची आवड लागत राहते, मार्क्स पडत राहतात. आणि यातून काय होतं, म्हणजे याही आपण या एका वेगळ्या बाजूला पाहूया थोडंसं. मार्क्स पडणे ही एक बाजू आणि एखादा प्रश्न चुकणे, तर मी आवर्जून सांगेल बरोबर आलेल्या प्रश्नापेक्षा मला त्या प्रश्नाचं जास्त अप्रूप द्यावं वाटतं विद्यार्थ्यांना जो चुकलाय. कारण ही चूक आपल्याला मेन परीक्षेत नाही करायची. त्या चुका मी पोरांना सांगतो, विद्यार्थ्यांना सांगतो की बाबा तुम्हाला काय चुका करायच्या त्या आज करा, कारण त्या चुका दुरुस्त करण्यासाठी मी तुमच्या समोर आहे. कारण चुकला तर सुधारण्याची संधी आहे. सुधारला जाईल 100%. आणि त्या चुकामधून, कारण आज जर चूक आपण करेक्ट केली, त्या प्रश्नाचं उत्तर कसं येतं, कशा पद्धतीनं काढायचं, त्याची मेथड काय आहे, ह्या गोष्टी जेव्हा मी त्यांना सांगतो तेव्हा ते चुकलेला पॉईंट असल्यामुळे त्यांना ते अजून जास्त लक्ष देऊन ऐका वाटतं. अरे माझं चुकलेलं आहे आणि आता सरांनी करेक्ट केलं, ती गोष्ट त्याच्या डोक्यामध्ये इतकी फिक्स बसून जाते की पुन्हा ती चूक होणार नाही. म्हणजे रेग्युलर एक्झामिनेशन इज द स्ट्रॉंगेस्ट पॉईंट ऑफ GCC, हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं. तेही सर्वसाधारण पोरासाठी मात्र असं म्हणेल की संजीवनीच आहे, म्हणजे त्याच्या अभ्यासाची ही संजीवनीच आहे. नक्कीच सर, आपण म्हणालात की ही गोष्ट छोटी आहे, पण मला वाटतं ही गोष्ट छोटी जरी असली तरी डोंगरा एवढी आहे. कारण त्याचं महत्त्व फार आहे, महत्त्व खूप आहे. कारण छोट्या छोट्या गोष्टी आपण ज्यावेळी लक्षात घेतो त्यावेळी त्याची एक मालिका बनत जाते आणि त्याच्यातून माणूस घडत असतो. चुकलेल्याला सुधारण्याची संधी मिळते जी बरोबर येणाऱ्याला मिळत नाही.
कारण एकदा माणूस चुकला की त्याच्यातून आपण आपलं उत्तर जर बरोबर केलं तर आपल्याला कायम लक्षात राहतं की मी हे चुकलं होतं आणि याचं उत्तर हे बरोबर आहे म्हणून. ती बरोबर उत्तर लिहिणाऱ्याला ही संधी नसते. कदाचित तो भविष्यात चुकण्याची शक्यता असते, पण चुकलेला माणूस पुन्हा चुकू शकत नाही. सर एक नांदेडमधला जुना काळ आपण बघितला तर आपलं शिक्षणही नांदेडमध्ये झालंय. नांदेडच काय एकंदरीत सगळीकडचं जर आपण बघितलं वातावरण महाराष्ट्रातलं, तर कोचिंग क्लासेस हा काय फार महत्त्वाचा विषय पूर्वी लोकांना वाटायचा नाही, किंवा क्लास विद्यार्थ्यांना लावला पाहिजे असं काही फार वातावरण नव्हतं. नंतरच्या काळामध्ये कोचिंग क्लासेस गरज बनत गेली, किंवा मग त्या पालकांच्या मनामध्ये होतं, किंवा विद्यार्थ्यांनाही त्याची आवश्यकता वाटत गेली. आणि हल्ली तर अगदी आवश्यक भाग आहे तो. कॉलेजचं जितकं ॲडमिशन महत्त्वाचं वाटतं त्याच्यापेक्षाही किंबहुना तितकंच महत्त्वाचा क्लासचं ॲडमिशन या ठिकाणी तुम्हाला वाटतं. तर एक प्रश्न असा आहे की सर, आपण ज्यावेळी बघतो पालक ज्यावेळी क्लास निवडतात त्यावेळी बऱ्याचदा संभ्रम अवस्था असते पालकांची. आणि त्याला काय म्हणू की बऱ्याचदा ही सगळी क्लासेसची भाऊगर्दी बघून नेमका कुठला क्लास निवडावा हेही पालकांना कळत नाही. मग बऱ्याचदा पालक ज्याचं खूप नाव आहे किंवा जिकडे खूप गर्दी जाते अशाकडेही जातात. आणि विद्यार्थ्यांना तर कळण्याचा काही प्रश्न नाही, कारण विद्यार्थी तेवढा त्या अवस्थेमधून गेलेला नसतो. तर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सुद्धा क्लास निवडताना नेमकी कोणती काळजी घ्यावी, किंवा कुठल्या विषयाचे कुठले निकष पडताळून पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी पाहावेत असं तुम्हाला वाटतं? नक्की, प्रश्न खूप छान आहे. आणि याचं उत्तर देताना मी एक काळजी घ्यायचा प्रयत्न करेल. एक कोचिंग क्लासेसचा संचालक किंवा क्लासचा ओनर म्हणून मला उत्तर द्यायचं नाही या ठिकाणी. कारण एक क्लासचा ओनर म्हणून जर मी उत्तर द्यायला गेलो तर कदाचित त्या उत्तराशी न्याय होईल की नाही ही माझ्या मनामध्ये शाश्वती नाहीये. म्हणून एक पालक म्हणून मला असं उत्तर द्यावं वाटतं, किंवा शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत असलेला एक पालक ज्यांचा ज्याचा अनुभव आहे. तर यावरून मला एक पालकांना आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, मुळात काय पाहायला मिळतं, म्हणजे आमचा अनुभव असा असतो की माझ्या मित्राची मुलगी या क्लासला लागली, माझ्या मित्राचा मुलगा लागला, माझ्या पाहुण्याचा मुलगा लागला, आणि हा एक निकष जनरली पालक पाहतात की हां ते लागले म्हणून आपण लागू. नक्की होईलही, नाही अशातला भाग नाही, पण थोडंसं आपण त्यांच्या परिवाराशी त्या विद्यार्थ्याशी कंपॅरिझन म्हणण्यापेक्षा त्याची परिस्थिती कशी होती ते पाहणं फार गरजेचं आहे. काही विद्यार्थी स्वतःहून अभ्यास करतात, स्वतः पुढाकार घेऊन अभ्यास करतात, आणि मग त्यांना खूप जास्त कोचिंगची गरज लागेलच असं नसतं. एक साधारणतः मार्गदर्शन मिळालं तरी ते स्वबळावरती त्या गोष्टी मिळवतात. आणि आपण जर तशा विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून, जर माझा मुलगा, मला माहित आहे की तो 10वी पर्यंत त्याचा अभ्यास कसा, 8वी पर्यंत अभ्यास कसा आहे, 11वी 12वी मध्ये तो कितपत टिकू शकेल, तो कितपत त्या विषयांना न्याय देऊ शकेल, ही गोष्ट पालकांना मुळात माहीत असते. पण एक स्पर्धा तयार झाली पालकांमध्ये सुद्धा. मोठा क्लास, ब्रँडेड क्लास, हॉल, संख्या, या सगळ्या गोष्टीला निकष मानल्या चाललाय. म्हणजे एक पालक म्हणून मला असं वाटतं, एक पालक म्हणून हा निकष नाहीये. निकष आहे तुमच्या मुलासाठी काय लागतं. म्हणजे मला उदाहरणादाखल तुम्हाला सांगायचं असेल तर एक खूप मोठं हॉस्पिटल आहे, पण माझा आजार जर मेंदूचा असेल आणि तिथे जर मेंदू सर्जनच नसेल तर मी तिथे जाऊन नाही फायदा. ते किती मोठं आहे हे महत्वाचं नाही, म्हणजे माझी गरज काय, माझ्या विद्यार्थ्याची गरज काय, आणि ती कशा पद्धतीने पूर्ण केल्या जाऊ शकते, ते जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस क्लास निवडताना आपल्याला खूप सोपं जाईल. दुसरा मुद्दा असा येतो की जे मोठे क्लासेस आहेत, नक्कीच ते काही असे उभे टाकल्याबरोबर मोठे नाही झाले, त्यांच्या मागे त्यांचा खूप मोठा संघर्ष आहे, मी ते मान्य करतो. आणि मला मान्य करावं लागेल, कारण माझ्यासाठी ते आयडियल लोक आहेत. त्यांनी शिकवलं, वाढवलं, त्यांचा क्लास मोठा केला, निकाल काढले, पण काळानुसार बदल होत जातात. येणारा विद्यार्थी बदलत चाललाय, येणारा काळ बदलत चाललाय, येणारा पालक वेगळा आहे. त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की क्लास लावत असताना आपल्या मुलाचा अभ्यास पालकांनी पहिल्यांदा करून घ्यावा, की या आपल्या विद्यार्थ्याला फक्त शिकवलेलं समजतं आणि तो स्वतः करतो, एक मुद्दा. दुसरा, आपल्या विद्यार्थ्याला शिकवलेलं समजत नाही त्यामुळे तो करू शकत नाही. आणि तिसरा मुद्दा असा येतो, आपल्या मुलाला शिकवलेलं समजतं पण तो करू शकत नाही. पहिल्या प्रकारात जे येतात, ज्यांना शिकवलेलं समजतं आणि करू शकतात, त्यांना कुठलीच अडचण नाही. दुसऱ्या प्रकारामध्ये जर आपण यांना धरलं की ज्यांना शिकवलेलं समजतं पण ते करू शकत नाही, मग इथे कोणते शिक्षक लागतील जे त्याच्याकडनं ती गोष्ट करून घेतील. तिसरा मुद्दा येतो, ज्यांना शिकवलेलं समजतच नाही, मग ते करतील कसे. इथे सुद्धा शिक्षकांचा रोल खूप महत्वाचा आहे.
इथे रोल असा महत्वाचा आहे की त्याला समजत नाहीये, त्याचं कारण कदाचित 400-500 विद्यार्थी असतील, त्याचं कारण कदाचित 100 विद्यार्थी असतील. शाळेमध्ये तो आणि काही वेळेस पालकांकडनं असं पाहायला मिळतं, माझा मुलगा शाळेमध्ये खूप हुशार होता सर, पण 11वी-12वीत नाही. 9वी त्याला 90-95% मार्क होते, पण 11वी-12वीमध्ये नाही. मग इथे काय झालं? तर इथं अशी गोष्ट होते, शाळेमध्ये तो शिक्षक, त्या विषयाचा शिक्षक त्या विद्यार्थ्यांपर्यंत येतो, त्याच्या पाठीवरती हात ठेवतो, बाळा तू करू शकतोस, तुला जमतंय, तुला होतंय, बघ मी तुला एवढा वर्क देतो, तू उद्या करून आण. त्यानं करून आणल्यानंतर शब्बाश तू केलास, आणि कळत न कळत त्या विद्यार्थ्याला ती आवडायला लागते. शिक्षक आवडले की तो विषय आवडायला लागतो. पण ती गोष्ट 11वी-12वी मध्ये पाहायला मिळत नाही, कारण संख्या खूप जास्त असल्यामुळं तो शिक्षक जो समोर शिकवतोय तो प्रामाणिकपणे शिकवतोय, दुमत नाहीये. पण जो खाली बसलेला विद्यार्थी आहे त्याच्यापर्यंत तो नाही पोहोचू शकत, आणि त्या विद्यार्थ्याला जर त्या शिक्षकाची गरज लागत असेल आणि तो मिळत नसेल तर नक्कीच त्याचं भविष्य अंधारात जायला वेळ नाही लागणार. त्यामुळं करून घेणारे शिक्षक शोधणे हे पालकांसाठी एक काट्यावरची, म्हणजे आपण तारेवरची कसरत म्हणूया, ते शोधलात की तुमचा विद्यार्थी नक्कीच सक्सेसफुल व्हायला काही अडचण नाही. अगदी सर, आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी असं होऊ नये. आपल्याला जे पाहिजे, जसं आपल्याला आवश्यक आहे ते आपण शोधावं. आपल्या पाल्यासाठी काय आवश्यक आहे, काय महत्त्वाचं आहे हे आपण बघावं, आणि आपला पाल्य तिथे आपण पाठवावा. कारण खूप गर्दी किंवा खूप मोठं इमारत हा निकष नसून आपल्या पाल्य काय घेऊ शकतो किंवा त्याला काय आवश्यक आहे हा निकष प्रत्येक पालकाने ठरवावा. कारण त्याच्यामध्ये होतं असं, पालकांची स्वप्न आपण विद्यार्थ्यांवर लाभतो आणि एक ब्रँडिंगचं ओझं विद्यार्थ्यांवर लाभतो, आणि अकारण त्याच्याकडून अपेक्षा करायला लागतो. त्यामध्ये विद्यार्थ्यांचं ते वय जे आहे किंवा त्याच्याकडून योग्य तो निकाल अपेक्षित करू शकत नाही. सर, अनेक वर्षांपासून आपण या क्षेत्रामध्ये आहात, एक यशस्वी कोचिंग क्लासेसचे संचालक आपण आहात. आपलं नाव मोठं आहे, नावाचं वलय फार मोठं आहे. आपल्याला अनेक पुरस्कारही या निमित्ताने मिळालेले आहेत, अनेक पुरस्कार आपण प्राप्त आहात. अनेक पुरस्कारांचंही म्हणजे तुमच्या कार्यामध्ये प्रेरणा आहे, त्याला हे निश्चित आपण मान्य करू. पण या सगळ्यांसोबत व्यावसायिकतेचा जो भाग आहे ते करत करत तुम्ही समाजसेवा सुद्धा या ठिकाणी केलेली आहे. अनेक विद्यार्थी तुम्ही घडवलेले आहेत, अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही जसं तुम्ही आता मगाशी म्हणालात की पाठीवर हात ठेवून शिक्षक शिकवतात, तर तुम्ही मला वाटतं की खऱ्या अर्थाने आर्थिक मदत करून विद्यार्थ्यांच्या पाठीवर हात ठेवलेला आहे. आणि अशा अनेक उदाहरणांमधून तुमचं एक महत्त्वाचं उदाहरण मला माहिती आहे, मी काही दिवसांपूर्वी ते ऐकलंय की आपण शेतकरी सन्मान योजना या ठिकाणी चालवता, आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी खास आपण ही योजना आहे. 7-12 दाखवा आणि फीजमध्ये 50% सवलत मिळवा. मला असं वाटतं की ही नांदेडच नव्हे, महाराष्ट्र नव्हे, तर देशामध्ये सुद्धा युनिक अशी योजना असावी. आणि या अर्थाने खऱ्या अर्थाने आपण शेतकऱ्यांचा सन्मान करता. कारण शेतकऱ्यांची आजची स्थिती पाहता त्यांची मुलं शिक्षणापासून पैशामुळे वंचित राहतात. शहरांमध्ये येऊन राहण्यासाठी भरपूर खर्च जातो, लाखोची फीस त्यांना देणं होत नाही. पण ही जी योजना आहे त्यांना बळ देणारी आहे, शेतकऱ्यांचा सन्मान करणारी आहे, आणि या योजनेतून समाजसेवा सुद्धा साधली जाते. तर या योजनेबद्दल आपण काय सांगाल? मुळात या योजनेची सुरुवात का करावी लागली, तुमच्या प्रश्नाला मी माझा प्रश्न जोडतो, कारण इथून सुरुवात करावी लागेल. असं होतं की यामागे नेमका उद्देश काय होता? नक्की. ऍक्च्युली झालं काय होतं, 4 वर्षापूर्वीची घटना आहे. एक पालक माझ्याकडे आले, म्हणजे दोघेही नवरा बायको होते आणि मुलगा सोबत होता. अच्छा. आल्यानंतर बसले आणि मला विचारलं फी स्ट्रक्चर वगैरे. त्यांच्याकडे बऱ्याच जणांचे प्रॉस्पेक्टस हातामध्ये पाहिले होते, अच्छा. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि मी त्यांना बोलायला लागलो. बोलत असताना मग त्यांनी फी स्ट्रक्चर वगैरे मी जसं बाकी सगळ्यांचं आहे तसं सांगितलं. सांगितल्यानंतर एकदमच त्या माऊलीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. सर म्हणे, म्हणजे मला ते लक्षातच नाही आले की बाबा म्हणजे माझं बोलण्यात काही चुकलं की काय, मला हा प्रश्न पडला स्वतःला. आणि मग मी म्हणलं तुम्ही रडून म्हणजे रडायला काय झालं? तर म्हणे बाबा म्हणे एवढी पैसे आम्ही कुठून द्यावं, माझं एकुलते एक लेकरू आहे, 2 एकर सुद्धा जमीन नाहीये, म्हणजे काय म्हणजे कसं करावं काहीच कळणार गेले, पिकतही नाही काहीच नाही. म्हणजे मग त्यांनी त्यांच्या घरानं मांडायला आणि स्वाभाविक आहे ही गोष्ट. आज संबंध महाराष्ट्र संबंध देश पाहतो, शेतकऱ्याची अवस्था काय आहे. घरी गेलो आणि म्हणजे मग तो विषय माझं त्यांना सांगितलं, ठीक आहे तुम्ही या म्हणलं मी पाहिल, तुम्हाला जेवढं मला कॉपरेट करता येईल तेवढं. आणि घरी गेल्यानंतर मला अक्षरशः म्हणजे रात्रभर ती गोष्ट मनामध्ये राहू लागली. आणि मी बोलत बोलत म्हणजे घरी बऱ्याचपैकी माझ्या आईशी संवाद साधतो. आईला म्हणलं आई असं, आणि मग ही योजना जर कोणी दिली असेल तर माझ्या आईकडनं मला मिळेल. माझ्या आईनं मला म्हणे त्या
माऊलीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. मग तू काय करणार आहेस? मग मी आयला सहज बोलत, मी त्या विद्यार्थ्याला फ्रीमध्ये शिकवतो. म्हणलं तो एकटा आहे का म्हणे, तो एकटा आहे का? मग मात्र मला थोडंसं कुठंतरी डोक्यात प्रकाश पडला आणि मग मी त्या दिवशी ठरवून टाकलं की शेतकऱ्याचं कुठलंही लेकरू असो, कारण नैसर्गिक आपत्ती असू द्या किंवा आता आपल्याला शासनाबद्दल बोलायचं नाहीये, पण त्यांच्याकडनं मिळणारे काही गोष्टी असू द्या, या सगळ्यांमध्ये होरपळत चाललाय तो शेतकरी वर्ग. आणि म्हणजे असं नाही की मी शेतकऱ्यांना 7-12 50% फीस माफ इतकं नाही, तर एक गोष्ट याच्या मागची महत्वाची अशी आहे, शेतकऱ्याचं लेकरू जर शिकलं तर नक्कीच त्याला फास गळ्याला लावायची काबिल येणार. आणि ते लेकरू शिकवणं ही माझी जबाबदारी आहे. आणि मला आपल्या प्रोग्रामच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रातील कोचिंग संचालकाला हात जोडून विनंती करायची की शेतकऱ्याचं कुठलंही लेकरू असेल, तुम्हाला सर्वतोपरी मदत त्याला द्यावी लागेल. कारण जोपर्यंत आपला अन्नदाता आपल्यासाठी काम नाही करणार तोपर्यंत आपलं जगणं अवघड आहे. आणि आपण जोपर्यंत त्यांच्यासाठी काम नाही करणार तोपर्यंत त्याचं जगणं सुद्धा सोपं नाही. त्यामुळं मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या लेकरांना मी मागच्या 4 वर्षापासून 7-12, बरं असं नाही की 7-12 कुठला असतो, तुम्ही 7-12 दाखवा, ते फक्त एक निकष आहे की बाबा तू, काही जणांचं कसं असतं मग आहे आमच्याकडे 7-12 आणि मग कोणीतरी येतं काहीतरी, त्याचा गैरफायदा नको म्हणून मी एक 7-12ची कॉपी घेतो आणि त्या लेकराला शिकवायचं. आणि म्हणजे आज जवळपास तुम्हाला सांग म्हणजे 200-250 शेतकऱ्याचे लेकर आज माझ्याकडे आहेत. आणि त्यांना शिकवताना जे समाधान मिळतं ना ते काहीसं वेगळं असतं. कारण त्यांच्या अंगावरचं ते शर्ट मला 8-8 दिवस बघायला मिळतं. आणि त्यावेळेस मी आवर्जून सांगतो, बेटा ये ब्रँड है, वो जो शर्ट तेरे तूने जो पहना है ना वही ब्रँड है. तर मला काय म्हणतात, सर कशाचा ब्रँड हो? त्यावेळेस त्याला आवर्जून सांगतो, बेटा हे जे शर्ट तू घेतलास ना ते तुझ्या बापाच्या घामाच्या पैशाचं आहे. आणि ते ब्रँड जगाच्या पाठीवर त्याची मोल, त्याची किंमत कोणीच करणार नाही. कारण काळ्या मातीमध्ये घडलेले लेकरं इतके मजबूत असतात की जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये ते आपलं अस्तित्व टिकवू शकतात. हे शेतकऱ्याचं लेकरू जे करेल का सर, आवर्जून सांगतो, मीही शेतकऱ्याच्याच पोटी जन्मलो, तुम्ही शेतकऱ्याच्याच पोटी जन्मलात, आपण प्रत्येक जण त्या बाबतीत होत. आपल्या प्रत्येकाच्या रक्ताच्या थेंबामध्ये कुठं ना कुठं ते कर्ज आहे आणि ते देण्याचा प्रयत्न या कोचिंगच्या माध्यमातून माझा होतोय. याच्यासाठी मी खूप जास्त स्वतःला भाग्यशाली समजतोय आणि जाणीवपूर्वक सांगतोय, संबंध महाराष्ट्रातील शेतकरी असो किंवा आता आपल्या नांदेडमध्ये तर महाराष्ट्राच्या बाहेरचेही विद्यार्थी येत आहेत, शेतकऱ्याचं कुठलंही लेकरू असो, गिरीश सरांच्या क्लासचा दरवाजा त्याच्यासाठी सदैव मोकळा असेल आणि गिरीश सरांची सगळी मेहनत मी त्याच्यासाठी अर्पण करायला तयार आहे. खूप महत्त्वाचा, खूप संवेदनशील आणि समाजाला ज्याची गरज आहे असा महत्त्वाचा मुद्दा आपण प्रत्यक्षात राबवत आहात सर. आपण अनेक गोष्टी बोलतो, अनेकदा त्याच्याविषयी भाषणं देतो, खूप साऱ्या योजना येतात, पण त्या हवेत विरतात आणि कुठेतरी आपण ॲप्रोच विद्यार्थ्यांना करू शकत नाही आणि केवळ शब्द जंजाळ किंवा शब्द बंबाळ हे होतं. पण मला असं वाटतं की खरंच कौतुक अतिशय हृदयपूर्वक तुमचं आहे, कारण ही योजना जे तुम्ही राबवता आणि याच्यातून अनेक विद्यार्थी, तुम्ही जसे 250 विद्यार्थी सांगितलेत, 250 विद्यार्थी आज तुमच्याकडे शिकतात. त्याच्या अंगावरचा जो शर्ट आहे तो निश्चित त्याच्या बापाच्या घामाच्या पैशाने घेतलेला आहे, म्हणून तो ब्रँड आहे. आणि मी जर एक शेतकऱ्याचा एक जरी मुलगा शिकवला आणि तो पुढे गेला तरी कुठलाही फाशीचा फंदा जो आहे किंवा फाशीचा तो दोर आहे त्याची वाट बघणार नाही, तो एक कॅन्सल त्याच्या आयुष्यातून होईल. हे खरंच फार मोठं काम आहे या ठिकाणून आपण करत आहात सर. मुलाखतीच्या शेवटाकडे आपण या ठिकाणी वळतो आहोत. एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारतो. सध्या नीटच्या एक्झाम झालेल्या आहेत, निकालही अपेक्षित आहे आणि मगाशी पालकांना असं एक ओरड मधल्या काळात सुरू झाली होती की यावर्षी तेवढा वेळ नाही मिळाला. जसं मगाशी तुम्ही या ठिकाणी म्हणालात, मग ऑनलाईनमधून विद्यार्थी ऑफलाईनमध्ये आला, थोडीशी गडबड झाली आणि फारसा विद्यार्थ्याला प्रिपरेशनलाही चांगला वेळ मिळाला नाही. ती एक विद्यार्थ्यांची आणि पालकांची खंत होती. मग त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांचे पेपर्स फारसे व्यवस्थित समाधानकारक न गेल्यामुळे त्यांनी पुन्हा सुरुवात केली रिपीट ह्याच्यासाठी. या नीटच्या रिपीटर्सना आपण काय सांगाल? या माध्यमातून एकंदर विद्यार्थ्यांनाही काय सांगाल आणि या राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या या प्लॅटफॉर्मवरून पालकांना आपण काय संदेश द्याल? स्वप्न पाहिलेलं होतं, परिस्थिती अडबी आली. म्हणजे ह्यात जे आपले विद्यार्थी आहेत, कोविड, ऑनलाईन, ऑफलाईन या गोंधळामध्ये सर्वसाधारण विद्यार्थी खूप जास्त भरकटले गेले. नेटवर्कचे प्रॉब्लेम असो किंवा ऑनलाईन ची मेथड आपल्याला अजून अंगीकारली गेलेली नाही आपल्या इकडल्या भागातल्या विद्यार्थ्यांना. त्यामुळं आपण असं म्हणू की
म्हणजे मला त्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा सांगायचं की बाबांनो, तुमचा दोष नाहीये. पहिले तुमच्या डोक्यातनं एक गोष्ट काढा. पालक असो किंवा समाज असो, तुम्हाला एक गोष्ट बोलतो की तू अभ्यास नाही केला म्हणून मार्क नाही आले, तुझ्याच्यानं झालं नाही म्हणून मार्क नाही आले, तू करू शकत नाहीस म्हणून तुला काही होत नाही. हे हे जे बोल आहेत ना, ह्यांना साठवा, यांना जवळ घ्या. आणि मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतोय, यात सर्वस्वी तुम्ही जबाबदार नाहीत. यात परिस्थिती खूप जास्त बिकट होती. आणि पण आता इथून जे पाठ झालाय, जो काळ गेलाय तो गेलाय. नंबर लागणारे आहेत, काही मार्कांनी नंबर हुकू पण शकतात. काही जणांचा अभ्यास न झाल्यामुळे किंवा या परिस्थितीमुळे ते करू न शकल्यामुळे. पण स्वप्न तुमचं आहे ना, सोडायचं नाही, नव्यानं सुरुवात करू. सर, माझ्या आयुष्यातलं एक छोटंसं स्टेटमेंट आहे, म्हणजे मी स्वतःला सांगितलेलं आहे, बिगिनिंग नेव्हर एंड. कुठल्याच गोष्टीची सुरुवात कधी संपतच नसते ना, सुरुवात कधी संपत नसते. आणि विद्यार्थ्यांना मला एक उदाहरण मुद्दामून द्यायचं आहे. माझा एक हिंगोलीचा विद्यार्थी, तो MBBS ला लागलेला आहे. एक वर्ष त्यानं क्लासेसचे, मला कुठल्या नावं घ्यायची नाही, एका क्लासला क्लास केला आणि मार्क्स कमी आले. केमिस्ट्रीत त्याला फक्त 42 मार्क आले होते. रिपीटला माझ्याकडे आला, त्यावेळेस त्याला 146 मार्क्स आले. तो MBBS ला लागला. गोंधळ अवस्था त्याची अशी होती की माझं होईल ना होईल, आणि पालकांना की बाबा पुढच्या वर्षी काय, म्हणजे नाही लागलं तर काय करावं. मग त्या पालकांचं म्हणणं काय होतं की सर, मी काहीतरी तडजोड करतो आणि पेमेंट सीटवर लावायचा प्रयत्न करतो. मग मी त्यांना बसवलं 5 मिनिट. म्हणलं, तुम्ही इतका मोठा पैसा जमा करणार, या पैशामध्ये तुमची आजपर्यंतची सगळी जमवलेली काय जे तुमची मेहनत असेल, जमापुंजी असेल, तुम्ही लेकरावरती लावणार. मान्य आहे, तुम्हाला लेकराचं भविष्य महत्वाचं आहे. पण ते लेकरू म्हणतंय ना, मला अजून एक संधी द्या, आणि त्यानं स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेते. तर पालकांना मला सांगायचं की तुम्ही तुमच्या मुलांजवळ बसा, त्यांना वेळ द्या आणि त्यांना बोला. जोपर्यंत त्याला करायचं की नाही हे जोपर्यंत ठरणार नाही, तोपर्यंत त्याच्यावर दडपण नाही आलं पाहिजे. जर एखाद्या मुलाला करायचंच नसेल आणि नाही तू केलंच पाहिजे असं म्हणत असाल, तर त्याचं वर्षही जाईल आणि तुमचा पैसाही जाईल. त्याला बोला, त्याच्याशी बसा, त्या विद्यार्थ्याला सांगा की तुला तुला करायचंय का. त्याला जर त्याची इच्छा करायची असेल तर मग तिथून त्याची कंबर कसण्यासाठी, त्याच्या म्हणजे आपण काय म्हणतो की त्याला प्रोत्साहन देण्यासाठी मग आपण काम सुरू करू. जेव्हा नीट करायचं असतं ना, त्यावेळेस ही जबाबदारी जेव्हा, म्हणजे मला एक आवर्जून म्हणजे सांगता येईल की असं कुणीतरी माझ्यावर जबाबदारी टाकली की ते मला ओझं वाटतं. पण जेव्हा ती जबाबदारी जर मी स्वतःहून माझ्या खांद्यावरती घेत असेल, तर मग ते पूर्ण करणं हे कर्तव्य होत असतं. ही बाब आपल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत पण आता होणार आहे. कारण तुम्ही 11वी आणि 12वी तुमच्यासाठी किंवा आपला पाल्य म्हणून आपण शिकवला आहे. आता तो मॅच्युअर झालाय, प्रगल्भ झालाय, त्याला त्या विषयाचं ज्ञान आलेलं आहे आणि त्याला स्वतःचं सुद्धा ज्ञान आलेलं आहे की माझं पुढचं आयुष्य काय असणार आहे. आणि त्यावेळेस जर तो म्हणत असेल की मला रिपीट करायचं, तर नक्कीच त्याच्या मागे आपण सगळे उभे टाकूया आणि त्याला रिपीट करण्यासाठी प्रोत्साहितही करूया. नक्कीच सर, 1000 पावलांचा वाटणारा प्रवास हा पहिल्या पावलापासून सुरू होतो. आणि आपण पहिलं पाऊल ज्यावेळी उचलतो, तो प्रवास 1000 पावलांचा न राहता 999 पावलांचा राहतो. एक एक पाऊल उचलत जा, प्रवास संपत जाईल आणि एक दिवस तुम्ही तुमचं ध्येय गाठाल. संकटांचा अंधार कितीही असला तरी तेथून चालताना कष्टाचा कंदील तुमच्यासोबत ठेवा. तो कंदील अवघा आकाश जरी उजळू शकला नाही, तर प्रत्येक पावलागणिक तुमच्यासोबत येईल आणि पुढच्या पावलाला तो प्रकाश देईल आणि तुमची वाट तुम्ही चालाल आणि आयुष्यात यशस्वी व्हाल. हा संदेश आज आपण या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिलेला आहे. निश्चित जे विद्यार्थी, जे होतकरू तरुण ही मुलाखत पाहतील, त्यांना नक्कीच ही मुलाखत प्रेरणादायी वाटेल, यामध्ये शंका नाही. सर, आज आपण राजमुद्राच्या स्टुडिओमध्ये आलात. आमच्या सगळ्या प्रश्नांची अगदी दिलखुलास उत्तरं आपण दिलीत आणि अतिशय मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिलात. वेगवेगळ्या विषयांचा उहापोहा आपण या ठिकाणी केला. अत्यंत प्रामाणिकपणे, तळमळीने आणि परखड आपण या ठिकाणी बोललात. राजमुद्रा सर्व परिवाराला आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आनंद आहे. आपले मनपूर्वक आभार. खूप खूप आभार. आणि आपणही मला बोलवलात. आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील, तमाम भारतवर्षातील विद्यार्थ्यांशी, पालकांशी माझा सुसंवाद घडून आणला, त्याबद्दल मी तुमचाही खूप जास्त आभारी आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज गेला, मी आवर्जून ती गोष्ट पुन्हा नोट करू इच्छितो आपल्या माध्यमातून.
शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी गिरी केमिस्ट्री क्लासेस सदैव तयार आहे आणि सबंध भारतवर्षातील कोचिंग क्लासेस सेंटर्सना मी विनंती करतो की शेतकऱ्यांचे लेकरं असतील तर आपलं सगळं सहकार्य त्यांना आपण द्यावं. राजमुद्राचा मी खूप खूप आभारी आहे. खूप आभार. धन्यवाद सर. तर आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित होते गिरी कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक संतोष गिरी सर. आज आपण त्यांना अतिशय सुंदर प्रश्न विचारले, अतिशय दिलखुलास उत्तरं त्यांनी प्रत्येक प्रश्नाचं दिलं. आजच्या या सत्रामध्ये आज इथेच थांबतो आहोत. पुढील सत्रामध्ये शिक्षण मुद्रा या सत्रात नवीन व्यक्ती आणि नवीन प्रश्नांसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.